आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज, ठाम मत मराठी न्यूज। आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हिरेभवन येथे आदिवासी न्याय मेळाव्याचे आयोजन। लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। धुळे मतदारसंघातील आदिवासी बांधव पुरुष व महिला मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते। डॉक्टर शोभा बच्छाव यांना मत देऊन विजयी करू असे या मेळाव्यात आदिवासी बांधवांना सांगण्यात आले। यावेळी माननीय आमदार गट नेते विधिमंडळ काँग्रेस पक्ष बाळासाहेब थोरात, डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार कुणाल पाटील, शुभांगी पाटील, माजी आमदार शरद पाटील, रणजितराजे भोसले, महेश मिस्त्री, हिलाल माळी, भगवान करणकाळ, आदिवासी संघटनेचे दीपक अहिरे तसेच इतर घटक पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले, धुळे। त्यामुळे आजचा मेळावा पुन्हा उत्साह किती वाढले मला माहिती, पण मला उत्साह होता वाढीला आहे। मला आज पण तरी विचारायचं सकाळ म्हणे का म्हणे कसं काय चालू आहे म्हणे वातावरण, म्हणजे वातावरण चांगलं आहे म्हणजे तुम्ही मनपाई लटकेले त्या एकदम मनपाई लटकेले म्हणे त्या उमेदवार कोण शेतकरी उमेदवाराचं नाव शोभाताई बच्छाव, पण तुम्ही अशी धरीच चला की कुणाल बाबाच उमेदवार शेतकऱ्यामध्ये त्यामुळे आता मी जास्त काही वाटे बोलावं नाही, कारण की अजून आपण थोडा साहेब आणि शोभाताईला ऐकायला नाही आणि मी तर काय बोलत नसतो तुमच्याकडे। त्यामुळे मी तुमच्यावरती एवढंच सांगत की काँग्रेस पक्ष हा आपला पक्ष आणि पहिले फाईल काँग्रेसवरती आपलं प्रेम राहील। माझं आपण थोडंसं कमी विचारलं जसं वाटलं आहे मला, परंतु काँग्रेस पक्ष हा पूर्वापार गेल्या अनेक पिढ्यासहित आपला पक्ष आणि काँग्रेस पक्षाने सुद्धा आदिवासी समाजावरती कमी प्रेम नाही केलं। जेवढं शक्य आहे तेवढं आदिवासी समाजाच्या देवानं काम करेल। त्यावेळेस मी राहुल गांधीचा बरोबर तरी भारत जोडो यात्रा चालू आहे। मला एक संधी भेटली, 7-8 दिवसाच्या बरोबर मी चाललो आणि जवळपास 3-4 तासाच्या बरोबर मी चालू, म्हणजे त्याला त्या बोलले काही वयाने आमच्या पोटरा सुधायचं आहे, पण ते बोलता मला संधी भेटली म्हणजे तुम्ही चालू वडीसच चालू राहिलं शेवटी 2-4 दिवस तुम्ही चालू राहिले। आणि त्या चालता राहुल गांधीने मला विचारलं की नेमकं तुला काय मत आहे, तुला काय वाटतं, काय करायला पाहिजे। की त्याचे म्हणतात साहेब आपण बराचसा घटक जे आपल्याबरोबर होतात त्याच्याबरोबर आता आपण कितला जोडे शेतात हे आपली पॉलिटिकल त्यातनं बोलतो। मला म्हणजे काय नाही की साहेब सांगायला पाहिजे म्हणजे समजा बरं म्हणजे मी मराठीમાં सांगत राहुल गांधींना मी सांगितलं की साहेब जो आदिवासी समाज आपल्याबरोबर जोडलेला होता हा माझ्यामुळे किंवा तुमच्यामुळे जोडलेला नाही आहे, हा आपल्या आजीमुळे जोडलेला आहे। इंदिरा गांधीमुळे हा समाज आपल्याशी जोडलेला आहे। आज त्या समाजाचे मुलं नातवंड सुद्धा आपल्यावरती प्रेम करतात, ते तुमच्यामुळे किंवा माझ्यामुळे नाही करत, इंदिराबाईमुळे करतात। आणि काय करतात तर जो आदिवासी बांधव माझा झोपडीमध्ये होता, स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर तो आदिवासी बांधव गावाच्या पासून थोड्याशा अंतरावरती झोपडीमध्ये राहत होता। एकही आदिवासी माणसाचं पक्का घर नव्हतं। इंदिरा गांधींनी एक कलमी कार्यक्रम आणला आणि इंदिरा गांधींनी सांगितलं की गावामध्ये काय असेल ते व्हायचं होईल, परंतु माझा आदिवासी बांधव हा झोपडीमध्ये राहता कामा नये। इंदिरा आवास आणली, योजना आणली आणि इथे गावामध्ये किती घरं दिले, 100, 200, 300 नाही, हजार घरं एका गावामध्ये इंदिरा आवास योजनेची घडले आणि माझ्या 100% आदिवासी माणसाला त्या पक्क्या घरामध्ये आणून टाकले आणि त्याच्यामुळे आदिवासी माणसं आपल्यावरती प्रेम करते। आणि ह्या आदिवासी माणसाचा 3 पिढ्यांपूर्वी तुम्ही दिलेलं होतं, आता 3 पिढ्या होऊन गेल्या, त्या माणसाला 3 मुलं झाले, त्या 3 मुलांना परत 3 मुलं झाले, अशी मिळून त्याच्या घरामध्ये आता 20-20, 25-25 मुलं आणले आणि त्या 20-20, 25-25 मुलांना जर आपण त्याच एका घरामध्ये राहण्याच्या अपेक्षा ठेवत असू तर ते होणार नाही। आज फक्त इंदिराबाईच्या नावावरती आपल्याला मतं मागायचा अधिकार नाही। याच्यापुढे ज्या दिवशी तुम्ही सत्तेमध्ये याल त्या दिवशी तुम्हाला पुन्हा एकदा आदिवासी माणसाकरता एक कलमी कार्यक्रम आणावा लागेल आणि आदिवासी माणसाकडे तुम्हाला कार्यक्रम तयार करावा लागेल। आणि हे राहुल गांधीला मध्ये राहुल गांधींनी अनेक ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला होता। मला चांगलं आठवतं विधानसभेचं अधिवेशन चालू होतं, त्या अधिवेशनामध्ये मी त्या ठिकाणी भाषण करताना सांगितलं की जी शबरी घरकुल योजना तुम्ही आणलेली आहे, या शबरी घरकुल योजनामध्ये जाऊ दे काय लागेल त्याची माहिती मी काय सांगितलं। जी शबरी घरकुल तुमच्या आमच्याकरता काम करणे काँग्रेस आहे, खरं सांगतो। खरा पक्ष तुमचा कोणता असं जर विचारलं
बहुजन समाजाला आणि तुम्हाला आदिवासींना, मागासवर्गीय आमचे दलित बांधव सगळ्यांना, तर त्यांनी म्हटलं म्हणजे आमचा खरा पक्ष काँग्रेसच आहे. कारण भारतीय जनता पक्ष हा मुठभर लोकांचा, धनदांडग्यांचा पक्ष आहे. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही आणि ते सगळं बाळगवायचा प्रयत्न आता करतायत. इथपर्यंत जाऊन परिस्थिती पोहोचलेली आहे की तुम्हाला सांगितलं मणिपूरच्या काही ज्या घटना घडल्या, दुर्दैवी घटना, इतिहासामध्ये काळ्या अक्षरात नोंदणाऱ्या घटना मणिपूरमध्ये घडल्या. आदिवासी भगिनींवर झालेले अत्याचार, त्यांना नग्न केलेलं, जमाव त्यांच्या मागे पळत होता, अत्याचार केले त्यांच्यावर, त्यांचे बलात्कार केले, पुन्हा मारून टाकलं. हे मणिपूरमध्ये घडलं. पंतप्रधान एक शब्द बोलायला तयार नाही, एक शब्द बोलायला तयार नाही, अद्याप बोललेले नाही त्याच्यावर. ते गेले सुद्धा नाही त्या मणिपूरला दुःख दूर करण्याकरता गेले. ते राहुल गांधी गेले. हे सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.